नमस्कार, मी अक्षरा पाटील. पुस्तक वाचन या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, शिवाजी सावंत लिखित मृत्युंजय या कादंबरीचं आपण वाचन करीत आहोत. तत्पूर्वी चॅनलवर जर आपण पहिल्यांदाच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना शेअर करून व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. दुर्योधन 5. शाब्बास पुरोचना, आपल्या राजाचे मनोरथ तू पूर्ण केलंस. हा हा म्हणता तुझा दूत त्या रानगट भीमाची करपलेली करंगळी घेऊन माझ्या समोर उभा ठाकला. धन्य आहे तुझ्या स्वामीनिष्ठेची. कुरूंचा राजा म्हणून अभिषेक झाल्यानंतर आर्यवर्तातील सर्व पवित्र नद्यांचं जलतीर्थ म्हणून माझ्या तळहातावर पडल्यानंतरही जेवढा आनंद माझ्या मनाला वाटणार नाही तेवढा या करपलेल्या करंगळीकडे बघून वाटतो. हे पुरोचना, जे कुणालाही शक्तीच्या जोरावर कधीही शक्य नव्हतं ते आज तू बुद्धीच्या जोरावर शक्य करून दाखवलंस. तर सिंहालाही न भिणारा भीम आज तू केवळ गवताच्या काड्याने जाळून टाकलास. पुरोचनानं वार्ता घेऊन धाडलेल्या सेवकाकडे पाहताच एकच चित्र माझ्या डोळ्यांसमोर उभं राहत होतं. कसे मेले असतील ते पांडव? उकळत्या पाण्यात कंदमुळं उकडली जातात तसे, की यज्ञाच्या धगधगत्या होमकुंडात समिधांची लाकडं जळून राख होतात तसे. काय काय वाटलं असेल त्यांना मरताना? माझी खात्री आहे मरताना त्यांनी माझ्या नावाचा केविलवाना आक्रोश करून मला लाखोली वाहिली असेल. त्या राजमाता म्हणविणाऱ्या कलंकित कुंतीनं कडकडून मिठी मारून अर्जुनाच्या रूपानं मिरवणारं ते काळ्या रंगाचं पाप कायमचं आपल्या उदरात घेतलं असेल. वेड्या अबले, कुरूंचं सोमवंशाचं हे राज्य आहे. कोणतीही वीरांगना या राज्याच्या सिंहासनाच्या आजूबाजूला सुद्धा फिरकू शकत नाही. काल तू कौरवांची राजमाता होतीस. कुरूंचा अजिंक्य वैभवशाली राजदंड तुझ्या चरणांपुढं झुकत होता. आपलं पाप कुणाच्याच लक्षात येत नाही या कल्पनेनं तुझं कोडगं मन आपल्या पोरांना राज्याभिषेक झाल्याची सुखस्वप्न पाहत होतं. पण आज मात्र तू मृत्यूच्या पायाखाली माती झालीस. केवळ माती. वारणावताच्या घनदाट अरण्य हे पांडवांची दहनभूमी ठरली. सगळे नगरजन त्या पांडवांना सिंह म्हणत होते. ठीकच झालं. त्या सिंहांना अशा अरण्यातच चिरविश्रांती मिळाली आणि म्हणूनच वारणावत हे माझं आजपासून तीर्थक्षेत्र झालं आहे. पांडव जळाले आणि माझं नित्य जळणारं मन आज शांत झालं. ही सर्व किमया करणारा पुरोचन मात्र परत आला नाही. तो त्या लाक्षागृहात तर जळून गेला नसेल ना? माझं मन तर मला पुन्हा पुन्हा हेच सांगत आहे की स्वतःची स्वामीनिष्ठा सिद्ध करण्यासाठी त्यानं हा मार्ग स्वतःच पत्करला असावा. स्वर्गाची वाट पांडवांना शेवटपर्यंत दाखवण्यासाठी तो मृत्यूलोक सोडून केवळ माझ्यासाठीच त्या पांडवांबरोबर गेला असावा. जा पुरोचना, निर्धास्तपणे जा. तुझी अर्धांगी तशीच कुटुंबातली इतर सर्व माणसं यांची जबाबदारी आजपासून दुर्योधनानं आपल्या समर्थ स्कंदावर घेतली आहे. तुझ्या पराक्रमाचं प्रतीक म्हणून लवकरच मी वारणावतावर मर्दिनीचं एक मंदिर बांधून ते एक तीर्थक्षेत्र म्हणून घोषित करणार आहे. ज्या दिवशी तू राजनिष्ठेसाठी हे सुंदर जग सोडलंस त्या दिवशी प्रतिवर्षी वारणावतावर एक प्रचंड यात्रा भरेल. जा शांतपणे. तुझ्या नावावरून सर्वजण आता त्या अरण्याला पुरोचनारण्य म्हणतील. दुर्योधन 6. पुरोचना, अरे पांडव वारणावताला जाऊन पोहोचल्याची वार्ता येते न येते तोच पाठोपाठ ते जळून मेल्याची वार्ता तुझा दूत आणतो काय? तुझ्यासारखे प्रामाणिक आणि तत्पर सेवक आहेत म्हणूनच या दुर्योधनाची छाती सदैव उन्नत आहे. तू जिवंत परत आला असतास तर तुला महाद्वारातच मी कडकडून मिठी मारली असती. तुझी स्वामीनिष्ठा तुझ्या प्रत्येक कृतीतून स्पष्ट झाली आहे. या दुर्योधनावरच्या प्रेमासाठी एक चंचल मनाची हरिणी तिच्या 5 शावकांसह जाळून खाक केलीस तू. इतकं करूनच तू थांबला नाहीस. आपल्या राजासाठी एक अतिशय आनंदाची वार्ताही तू दूताकडून पाठवून दिलीस. पांचाल देशाच्या युवराज्ञी याज्ञसेनीच्या स्वयंवराची वार्ता घेऊन तुझा सेवक राजनगरात आला
तेव्हा माझ्या मनाची कारंजी उफाळून उधळू लागली. पांचालांची युवराज्ञी याज्ञसेनी, द्रुपद राजाची रूपगर्विता कन्या द्रौपदी. मी असं ऐकलं होतं की तिच्या सर्वांगाला सुगंध येतो. याज्ञसेनी म्हणजे सुगंधाची चालती बोलती जिवंत कुपी आहे. वर्णानं ती थोडीशी सावळी आहे म्हणे. म्हणूनच सावळ्या रंगाच्या पण धुंद गंधाच्या भुई चाफ्याच्या फुलासारखी ती दिसत असणार. द्रुपद राजानं संततीसाठी केलेल्या महायज्ञातून तो आली आहे. मी तिला स्वयंवराच्या पणात जिंकीन. द्रुपदाच्या बलशाली राज्याशी कुरूंचे रक्ताचे संबंध येतील. नाहीतर द्रौपदीसारखं रत्न हस्तिनापूरच्या राजमुकुटाशिवाय इतरत्र कसं शोभून दिसणार. पुरोचनानं ही वार्ता स्वतः आणली असती तर मी त्याला कंठातील पुष्पक राजाचा गुंफ हार म्हणून उपहार दिला असता. कर्णासारखा पाठीराखा, द्रौपदीसारखी अर्धांगी, दुःशासनासारखे बलदंड 99 भाऊ, दुश्शलासारखी बहीण, शकुनी मामांसारखे कुशल राजकारणपटू आणि पुरोचनासारखे तळ हातावर मस्तक घेऊन माझ्यासाठी केव्हाही मरायला तत्पर असलेले शेकडो हजारो सैनिक, यामुळं कौरवांचा राजदंड या आर्यवर्तात हिमालयासारखा उंच राहील. मी माझ्या समर्थ दंडानं तो पेलीन. माझं हे एक सुखस्वप्न होतं. प्रत्येक जिवंत माणसाचं कोणतं ना कोणतं तरी एक सुखस्वप्न असतं. ते साकार करण्यासाठी तो जीवनभर प्राणपणानं लढत असतो. मीही तसाच लढणार होतो. अखंड धडपडणार होतो. एकसारखी धडपड हाच जीवनाचा अर्थ आहे. आपल्या कल्पना मूर्त करायच्या असतील तर एकसारखी अविरत अखंड धडपडच करावी लागते. त्यावरच राज्य उभी राहत असतात. माझ्या मार्गातला पांडवांचा एक मोठा अडथळा कायमचा दूर झाला होता. पांडव गेले, त्यांच्या स्मृती तरी कशाला? केवळ स्मृतीतून कर्तव्य शून्यताच निर्माण होते. लवकरच त्या पांडवांचं दिवसाचं एक मोठं भोजन घालून मी त्यांच्या मृत्यूवर राजमुद्रा ठोकायचं ठरविलं आहे. रडायचं नाटक मला जमणार नाही म्हणून ते काम मी शकुनी मामांकडे दिलेलं आहे. नगरजन ते भोजन जेवणार आहेत आणि ढेकराबरोबरच पांडवांना विसरूनही जाणार आहेत. राजाला नेहमीच हे असं वागावं लागतं. राजाचं जीवन हे काही बाणांसारखं सदा नाकासमोर जाणारं नसतं. कधी ते गदेसारखं गोल फिरतं, कधी ते खडगासारखं आडवे तिडवे प्रहार करतं, कधी कधी तर भ्रुशुंडीसारखी नुसतीच दगडांची फेक ते करतं. सत्य हे राजाचा मार्ग ठरवीत नसतं. राजा ठरवील तोच मार्ग सत्य म्हणून समाज स्वीकारित असतो. पांडवांच्या मृत्यूची वार्ता शकुनी मामांनी कर्णाला सांगितली. मला वाटलं होतं की तो त्या वार्तेनं खुलून जाईल, पण मामांनी जे सांगितलं ते ऐकून मी स्तब्धच झालो. पांडव गेले असं ऐकताच तो म्हणे आपल्या मस्तकाला तळ हातांनी घट्ट धरून क्षणभर मटकन खालीच बसला. त्यांचा घात कुणी केला? ते 5 वीर मारणारा कोणता बलवान योद्धा निघाला? राजमाता कुंती देवी तरी सुरक्षित आहेत काय? असा प्रश्नांचा त्यानं मामांवर भडीमार केला. मामांनी त्याला तितक्यात शांतपणे सांगितलं, ते अपघातानं वारणावताच्या अरण्यात जळून गेले. राजमाता कुंती देवी तरी वाचायला पाहिजे होत्या, पण दैवापुढं कुणाचं काय चालणार? ते ऐकून तो काहीच बोलला नाही. शेवटी कंटाळून शकुनी मामा त्याच्या कक्षातून निघून गेले. तो त्यांच्याशी एकही शब्द बोलला नाही. गवाक्षातून एकटक तो नुसता गंगेच्या पात्राकडं पाहत राहिला. संध्याकाळी स्वतः त्याची भेट घ्यावी म्हणून मी त्याच्या कक्षाकडे गेलो, पण शोणानं मला सांगितलं की तो इतर कुणाला काहीच न सांगता केवळ मला, मी चंपानगरीला जातो आहे एवढंच सांगून एकटाच निघून गेला. 15 दिवस तरी तो मला आता राजनगरात भेटणार नव्हता. हस्तिनापुराला तो परत येईलच. आला नाही तर? एक शंका माझ्या मनात दाटून आली. धन्यवाद. दुर्योधन 7. बरेच नगरजन पांडवांच्या उत्तर क्रियेचं जेवण जेवून गेले. स्वतः मीच पंचपक्वानांचा आग्रह करून सर्वांना वाढलं होतं. पांडव गेले असं सांगताच काही जण हळहळले, काही जण सरळ सरळ रडले, काहींनी राजमाता कुंतींच्या भित्तिचित्राला भावनाविवशतेनं लोटांकणच घातलं. खरोखरच हे हस्तिनापूर अंधश्रद्धेच्या भोळ्या
आणि व्यक्तिपूजक लोकांनी कसं नुसतं गजबजून गेलं आहे. कधी कुणीही मेलं की हे लोक नुसतेच रडतात. मला तर कधी कधी अशी शंका येते की ही गंगा नदी हिमालयाचं हिम वितळून निर्माण झाली नसून केवळ या दुबळ्या मनाच्या रडक्या लोकांच्या अश्रूंनीच निर्माण झाली आहे. रडून आणि छातीच्या बरगड्या पिटून घेऊन का कधी गेलेलं माणूस परत येत असतं? पण हे अशांना कुणी पटवायचं? सगळेच रडगाणं गात बसलेले. जनसमुदाय हा मूर्ख असतो हेच खरं. या प्रसंगातून शकुनी मामा किती बुद्धिमान आणि कुशल आहेत याचा मला आणखी एकदा अनुभव आला. मी त्यांना माझा हितकर्ता मानलंच होतं, पण आता या प्रसंगानं त्यावर निश्चितीची राजमुद्रा ठोकली गेली. भोजनासाठी आलेल्या सर्व नगरजनांना पांडव गेले असं उत्तरीयाचं टोक डोळ्यांना लावून सांगत ते शेवटी म्हणाले, दुर्दैव तुमचं आणि आमचं की पांडवांची मृत शरीरं दहनासाठी सुद्धा आपल्या हाती मिळू शकली नाहीत. आमच्या या क्षुद्र हातांनी जणू त्या पुण्यवंतांना भडाग्नी द्यावा असं वाटलं नाही. मामांचे ते मानभावी उद्गार सर्वांना ज्वलंत आणि जिवंत भावनासारखेच वाटले. त्यांच्या आत्म्यांना शांती लाभावी यासाठीच हे भोजन आहे. ते तुम्ही घेतलं नाही तर त्यांना शांती लाभणार नाही. मामांच्या त्या उद्गारांनी सर्वांनाच कोंडीत पकडलं. प्रत्येक जण भोजन घेऊन गेला. मामा हा माझा चालता बोलता बस्तीक बाण होता. कुठंही मारावा, अयशस्वी ठरणार नाही. शेपटी बाहेर निघाली तरी निदान पातं तरी लक्षात अडकून राहीलच. तेव्हाच शेवटी आम्ही सर्व कौरव भोजनासाठी बसलो. मामाही होतेच, पण माझ्या पहिल्याच घासाला एक दूत धापात टाकीत एक विश्वास न ठेवता येण्याजोग्य वार्ता घेऊन आला. वर खाली होणारं वक्ष सावरीत तो तुटक स्वरात म्हणाला, महाराज, दक्षिण पांचालाच्या राज्यात कोणीतरी ब्रह्मपुत्रानं हिडिंब आणि बकासूर या अजिंक्य नर मांस भक्षक राक्षसांना द्वंद्व युद्धात नुसत्या बुक्क्यांनी ठार मारलं आहे. ही वार्ता ऐकताच भीम अजूनही जिवंत आहे की काय अशी एक शंका माझ्या मनात तरळून गेली आणि घशातला घास घशातच अडकला. पण ती जीवघेणी शंका मी क्षणात निर्धारानं दूर सारली. कारण शंका ही घायपातासारखी असते. एकदा का तिनं मूळ धरलं की ती वाढतच जाते आणि शेवटी तिचं दाट गचपणात रूपांतर होतं. दंडातील चांदीच्या पेटीवरून मी क्षणभर तळहात फिरवला तेव्हाच मला थोडं समाधान वाटलं. पुरोचनानं दिलेली दग्ध भीमाची करपलेली करंगळी त्या पेटीत होती. माझं मन स्थिर झालं. त्या दिवशी मी अखंड भोजन घेतलं. त्यावर केशर मिश्रित सुगंधी तांबूल खाल्ला. धन्यवाद.